रास्ता सुरक्षा सप्ताह के चलते वाहन सुरक्षित चलाने का संदेश देने हेतु यातायात पुलिस की ओर से गुरुवार को महिलाओं के मोटरसाइकिल रैली का आयोजन किया गया था। वाशी के कर्मवीर भाऊराव पाटिल महाविद्यालय से निकली यह रैली इनऑर्बिट मॉल तक खत्म हुई। इसमें 300 से अधिक मोटरसाइकिल सवार महिला शामिल हुई थी। यह रैली हेलमेट डालकर सुरक्षित वाहन चलाने का संदेश देने के हेतु से आयोजित की थी। इस रैली में सिने अभिनेत्री क्रांति रेडकर, गिरिजा ओक, शीतल पाठक, योगिनी चौक, अमृत संधू एवं अनुपमा टाकमोघे ने भी उपस्थिति लगाई थी। इस वक्त यातायात पुलिस के इस उपक्रम को उन्होंने सराहाया। माया मोरे मॅडमनी रोड सेफ्टी राईड हे जे अभियान चालू केले हे मला वाटतं जवळजवळ 10-15 वर्षापासून हे अभियान चालू आहे आणि याला फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय। याचाच अर्थ असा की आपण सर्वजण नवी मुंबईकर सुजाण झालो आहोत आणि आपण या गोष्टीची नोंद ठेवून त्या गोष्टीला प्रतिसाद देत आहोत। जितक्या मोठ्या प्रमाणावर आता मी प्रतिसाद पाहिला या कार्यक्रमाचा ते खरोखरच फार कौतुक करण्यासारखं आहे असं मला वाटतं आणि आपण सर्वजण सेफ्टी राईड करत आलो आहोत आणि यापुढे सुद्धा करू। मला एवढंच सांगायचं आहे की जे हेल्मेट वापरत नाहीत त्यांनी कृपा करून हेल्मेट वापरा। ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं नाहीये गाडी चालवणं अतिशय महत्त्वाचं आहे तर ते तुम्ही नक्की घ्या आणि आपल्या प्रियजनांची आठवण ठेवून घरातून बाहेर पडा आणि त्यांची आठवण ठेवूनच गाडी चालवा, आपला वेग आटोक्यात ठेवा। नवी मुंबईमध्ये हा जो उपक्रम चालवला आहे रोड सेफ्टी राईड म्हणून तर मला एक नवी मुंबईकर म्हणून खूप गर्व आहे की हा नवी मुंबईमध्ये हा असा कार्यक्रम राबवला जातोय। दुसरी गोष्ट म्हणजे आपण रोडवरून ज्यावेळेस ड्राईव्ह करतो, राईड करतो तर त्यावेळी आपण बाह्य सौंदर्याला पण प्रत्येकजण खूप जपतं तर आपण आपल्या आयुष्याला केवढं जपायला पाहिजे कारण आपलं आयुष्य हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित नसून आपल्यावर आपले घरातले बहीण भावंड आई बाबा पण निर्धारित असतात। तर त्याच्यामुळे जर आपण बाईक चालवतो तर हेल्मेट खूप मस्ट आहे आणि फक्त आपण चालवत असतानाच नाही तर आपण मागे बसतो तर त्यावेळी पण हेल्मेट असणं घालणं हे खूप महत्त्वाचं आहे। आत्ताच कलाकार सृष्टीमध्ये एक अनंत अभ्यंकर म्हणून जे कलाकार आहेत तर त्यांचा अपघातात मृत्यू झाला। प्रत्यक्षात त्यांची काहीच चूक नव्हती पण दुसऱ्याच्या चुकीमुळे का होईना तर त्यांचा हा मृत्यू झाला जे कशामुळेच भरून निघणार नाही जी पोकळी निर्माण झाली एका सिनेसृष्टीमध्ये। तर मला असं म्हणायचं आहे की आपण आपल्या आयुष्याचे तर जबाबदार असतोच पण ज्यावेळेस आपण ड्राईव्ह करतो त्यावेळेस आपण दुसऱ्यांच्या पण आयुष्याचा जबाबदार असतो जेणेकरून दुसऱ्यांना काही अपघात होऊ नये, अपाय होऊ नये याची आपण काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। साथ ही अपने अनुभव कथन करते हुए सुरक्षित वाहन चलाने का आह्वान भी उन्होंने किया। ते येऊन खरंच खूप काहीतरी केल्यासारखं वाटतंय कारण की मला नेहमीच असं वाटत असतं की कारण माझी खूप जवळची व्यक्ती बाईक ॲक्सिडेंटमध्ये आय लॉस्ट दॅट पर्सन। सो मला असं वाटतं की जे पण कोण बाईक चालवतात त्यांनी प्लीज हे लक्षात ठेवावं की तुमच्या पाठीमागे तुमचे आईवडील, तुमचे भाऊ बहीण, तुमचे नातलग ही सगळीच मित्रमैत्रिणी हे सगळे असतात। त्यामुळे तुमच्या आयुष्याची किंमत जर तुम्हाला नसेल तर किमान त्या लोकांसाठी तरी तुमच्या आयुष्याची किंमत तुम्ही स्वतः रिअलाइज करून घ्या। प्लीज ड्राईव्ह सेफ, राईड सेफ आणि हेल्मेट्स घाला, रूल्सचं पालन करा आणि स्पीड ते सगळीकडे मी बोर्ड्स वाचते स्पीड थ्रिल्स बट इट किल्स यू नो तर त्याची खूप मजा वाटत असते आपल्याला बट इट्स सो इम्पॉर्टंट टू बी केअरफुल आणि लिमिटमध्ये चालवा आणि आय एम शुअर की कधी कधी असं होतं आपली चूकच नसते पण दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला त्रास होतो। तर जेव्हा पण सुरुवात आपल्यापासूनच आपण करायची असते आपण सुधारलो तर मग जनता सुधारेल, जनता सुधारली तर अख्खा देश सुधारेल। सो एकच मेसेज माझ्याकडून सगळ्यांसाठी जस्ट बी सेफ ऑल द गर्ल रायडर्स ऑल्सो। आज इथे येऊन खरंच खूप छान वाटतंय। जनरली सगळ्या रॅलीजमध्ये एकत्रच बरीच मंडळी बाहेर पडतात आणि स्लोगन्स दाखवतात। आज फक्त मुलींनी ही रॅली केली त्यामुळे अर्थातच लोकांचं जास्त ह्याच्याकडे लक्ष असेल आणि बाईक चालवताना मुलींना बघून मला खूप मजा वाटते। मला स्वतःला बाईक चालवता येत नाही पण मला बघून खूप बरं वाटतं त्यामुळे आज सगळ्या मुलींना बघून त्यांचा उत्साह बघून मला खूप छान वाटलं। हा मेसेज खूपच महत्त्वाचा आहे। नव्याने कोणाला सांगायला नको की सेफली ड्राईव्ह करावं किंवा हेल्मेट घालावं। स्पीड किल्स ॲब्सोल्युटली आय डोंट थिंक इट थ्रिल्स, इट ओनली किल्स। तर माझ्या पण आयुष्यात असा एक इन्सिडेंट घडला होता। माझे आजोबा जे आता 70 वर्षाचे आहेत ते रस्त्याच्या कडेने चालत होते मॉर्निंग वॉक घेताना आणि एक रॅश ड्रायव्हिंग करणारा बाईकवाला येऊन त्यांना पाडून रस्त्यावर निघून गेला। त्या ड्रायव्हरचा पुढे कधीच पत्ता लागला नाही। त्यांना खूप लागलं होतं। देवाच्या कृपेने आजोबा माझे बरे आहेत आणि त्यांना काही झालं नाही पण आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की एका व्यक्तीमागे घरातली 4-5 लोकं असतात, कुटुंब असतं
एखाद्या छोट्याशा अपघाताने, एखाद्या छोट्याशा दुखापतीने एक अख्खं कुटुंब अफेक्ट होतं. त्यामुळे स्वतः काळजीपूर्वक चालवावं, पण स्वतःची चूक नसताना जे अपघात होतात त्यांच्याबद्दल सुद्धा अलर्ट राहावं, जागृत राहावं. आत्ताच आमच्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले खूप दिग्गज अभिनेते एका रस्त्यावरच्या अपघातात गेले. लोकांनी व्यवस्थेला, ट्रॅफिक पोलिसला या सगळ्या गोष्टींना नावं ठेवली, पण मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने ही गोष्ट जबाबदारीने शिकली पाहिजे. ट्रॅफिक रूल्स काय असतात हेच लोकांना आजकाल माहिती नसतं. त्यामुळे चुकीचं काय आणि बरोबर काय, कुठली लेन ही फास्ट लेन आहे, कुठली लेन ही स्लो लेन आहे, या गोष्टींबद्दल अगदी बेसिक माहिती लोकांना मिळाली पाहिजे आणि या गोष्टींचं पालन झालं पाहिजे अशी माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. कैमरामैन सुशांत पवार के साथ सिद्धेश म्हात्रे की रिपोर्ट.